जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढारमधील हीच ती पोल्ट्री। या पोल्ट्रीचा विषय अनेक महिने गाजला। बाजूच्या एका महिलेने पिंपरी पेंढार या ठिकाणी उपोषण केलं। ह्या पोल्ट्रीपासून आमच्या आरोग्याला धोका आहे, बाजूच्या लोकांच्या आरोग्याला धोका आहे, अशा प्रकारची तक्रार केल्यानंतर प्रशासनाने त्याची पाहणी करून ही पोल्ट्री बंद करण्याचे आदेश दिले। पोल्ट्री मालकाने या संदर्भामध्ये प्रांताकडे दाद मागितली। प्रांताकडून संबंधितांच्या बाजूने निकाल लागला। यांना आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी कोर्टामध्ये दाद मागितली। कोर्टाने या संदर्भामध्ये प्रशासनाने एकतर्फी सगळा निकाल दिलेला आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। नेमकी वस्तुस्थिती काय आहे, आजूबाजूच्या लोकांना या पोल्ट्रीचा खरोखर त्रास होतोय का? मध्यंतरी असं पण कळतंय की त्या ठिकाणी काय असलेले कोंबड्याचे पक्षी कोणीतरी बाजूच्या माणसाने त्याच्यामध्ये औषध टाकून त्या पिल्लांना मारण्याचा प्रयत्न केला। अर्थात तो एक चौकशीचा भाग आहे। नेमकी वस्तुस्थिती आपण काय ते समजून घेऊया। काय नेमकं घडलंय, काय तुम्ही सांगाल? तुमच्या पोल्ट्री संदर्भामध्ये नेमका आक्षेप काय होता? ही पोल्ट्री बेकायदेशीर आहे असं तसं अहवाल तयार करून ग्रामपंचायतीला सादर केले सदरच्या महिलेने। आणि त्या महिले त्यावेळेस तिथे राहायला पण नव्हती। 23 सालात तिच्या नावावर ते जमीन झाली, तिच्या सासऱ्यांनी करून दिली आणि 24 सालात ते घर बांधलं। आणि त्याच्या अगोदरपासून तिने ह्या व्यवसायाला अडचण करण्यास प्रयत्न केला आणि आजूबाजूच्या खोट्या नाट्या सह्या 2-2 किलोमीटरवरच्या सह्या घेऊन त्यांनी ग्रामपंचायतीला जे अर्ज दिले आणि ते ग्रामपंचायतीने सुद्धा त्याची पडताळणी न करता त्याचे शहानिशा न करता त्याचे ग्रामपंचायतीमध्ये ठराव पास करून घेतले। आणि अशा प्रकारे आम्हाला प्रत्येक महिन्याला प्रत्येक ग्रामसभेला असा जाणीवपूर्वक त्रास द्यायचा त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला। मी आज हे 3 वर्ष भोगत आहे। नाही, मुळामध्ये ज्या ठिकाणी पोल्ट्री आहे बाजूच्या लोकांना माशांचा प्रचंड त्रास होतो असं स्थानिकांचं पण म्हणणं होतं। हा आहे ना, एक ती महिला जी आहे बचत गटाची अध्यक्ष आहे, त्या आधारातून त्या महिलांची सहानुभूती मिळून त्या महिला त्या साईडने जसं हे राजकारणाचा जो भाग आहे त्या प्रकारे इकडली काय मतं तिकडली काय मतं अशा प्रकारे काही लोकांनी तुम्हाला पण पाठिंबा दिला, त्याच लोकांनी तिकडे अर्जावर पण सह्या केल्या। हे ॲक्च्युली हेच केलं त्यांनी आणि हे प्रकरण प्रांतापर्यंत नेण्याचं काम केलं आणि प्रांताने एकतर्फी निर्णय दिला। मग प्रांतांनी जर एकतर्फी निर्णय दिला होता तर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील करू शकत होता। आज स्वतः तुम्ही कोर्टामध्ये गेलात, कोर्टाने नेमकी ऑर्डर काय केलेली? कोर्टाने ऑर्डर ती माझ्या पण वाचण्यात नाही आली। प्रांतांची ऑर्डर चुकीची आहे हे कोर्टाने म्हणजे त्याच्या एकतर्फी कारवाई केली। प्रांतांनी त्याची शहानिशा व्यवस्थित केली नाही आणि एकदम तडकाफडकी 8 दिवसात असा निर्णय कोणताही कोर्टाला म्हणजे त्याचं हे नाही का बा तुम्ही 8 दिवसात तुमची बाजू मांडण्याची तुम्हाला संधी द्यायला पाहिजे। संधी नैसर्गिक न्याय जो मिळतो तो मिळालेला नाही आणि त्या तत्वावर कोर्टाने तो अर्ज खारिज केलेला आहे। समोरची व्यक्ती या निर्णयाच्या विरोधामध्ये अपील करू शकते किंवा पुन्हा दावा दाखल करू शकते। आजूबाजूच्या लोकांना खरोखरच हे माशांपासून त्रास होतोय का तुमचं घरगुती काय भावकीचं भांडण आहे? त्रास तर याच्यात आता हे 3-4 वर्ष झाली पोल्ट्री सतत चालू आहे। याच्यातून कोणी आजपर्यंत आजारी पडल्याचं किंवा असं निदर्शनास आलेलं नाही आणि कुठलीही शासकीय यंत्रणा त्या बाबतीत असे ठोस पुरावे देऊ शकले नाही का बा हे असं झालं इथं किंवा असा इन्सिडेंट होऊ। आरोग्य विभागाने जो दाखला दिला केवळ शक्यतेच्या आधारे त्यांनी म्हणजे असे दाखले दिले का हे असे आजारी पडू शकतात। शक्यतेच्या आधारावर कोर्ट चालत नाही आणि कुठलाही नैसर्गिक न्याय त्या आधारावर होत नाही म्हणून तो आणि प्रांतांनी त्याची शहानिशा करावी लागत होती वास्तविक आणि ती केली नाही आणि हा राजकीय दबाव त्यांच्यावर आणला। ज्या शासकीय यंत्रणा असतात, लोकल अथॉरिटीज, पंचायत म्हणा, हे तहसीलदार वगैरे, ह्या बाईंनी त्या अनेकांच्या सहानुभूती म्हणजे ती 24 तास त्याच गराड्यात होती। एक पुढारी येऊन जायचा, त्याच्या पुढे बसवायचा एखाद्या साहेबा पुढं आणि काहीतरी खोटं नाटक करून काहीतरी पारित करायचं। मग असा तो प्रांतांवर सुद्धा तो दबाव आणण्यात आलेला आहे। त्यांचं चुकीचं नाही पूर्ण आणि त्यांच्याकडून हा घाई गडबडीत निकाल पारित केलेला आहे आणि आमच्यावर असा अन्यायकारक हे केलं आहे त्यांनी। आता ज्या फिर्यादी महिला होत्या त्यांचं तुमचं रक्ताचं नातं आहे, भविष्य काळामध्ये तुम्ही कधी एक व्हाल का नाही? एक व्हायचा आणि न व्हाण्याचा हा विषय लोकांची फरफट कशासाठी ना? शेवटी उद्या तुमच्या घरात कोणाचं लग्न असलं किंवा एखादी दुःखद घटना घडली तर तुम्ही केव्हा ना केव्हा तरी एक होणार आहे। मग कोणाला तरी मध्यस्थी टाकून
कायमस्वरूपी या विषयावर पडदा का टाकत नाही? ते एकच आहेत, आमचेच आहेत आणि आम्ही त्यांचेच आहेत. पहिल्यापासून आमचं हेच मत होतं. त्यांना अनेक ठिकाणी जमिनी पण आहेत आणि आम्ही हे तुम्ही बघताय आता हा प्लॉट बघा, पूर्ण प्लॉट तुम्ही सर्वे करा. एका बाजूला पोल्ट्री धरलेली आहे आम्ही त्याच्याकरता आणि त्यांना पुढे सुद्धा घर बांधायला जागा होती, पण त्यांनी विचार केला नाही. असं कुणीतरी कानात त्यांच्या काहीतरी सांगायचं. पण घर जर आत बांधलं असतं तर रस्ता नव्हता ना. रस्ता मग आता तिकडं घर आहेत समजा, त्यांना पण रस्ता कुठून तरी जावंच लागतं ना. असं रस्ता नाही म्हणून घर मी तिकडे बांधणार नाही, हे चुकीचं आहे ना साहेब. मी त्यांची बाजू घेत नाही, पण प्रथम दर्शनी जे दिसतंय शक्यतो माणसं रस्त्याच्या कडेला घर बांधतात. पोल्ट्री अगोदर आहे साहेब आणि हे हा, घर- काय? पोल्ट्री ही अगोदर आहे 21 सालामध्ये बांधलेली आहे आणि घर आता 13 तारखेला ही महिला म्हणून आता 13 तारखेला राहायला तिथे गेलेली अजून पण. आणि हा सुद्धा जो आपलं चालू आहे हे 3 वर्षापूर्वीपासून चालू आहे, म्हणजे त्या घराचा प्रश्नच येत नाही. आणि माझा प्रश्न असा आणि आहे, आम्हाला असं स्वप्न सुद्धा नव्हतं पडलं का ते या ठिकाणी घर बांधतील म्हणून. त्यांना अनेक ठिकाणी घर तर काही जमिनी एका आहे. दिवसात नाही झालं ना. अनेक ठिकाणी जमीन आहेत ना त्यांना, तिकडे पण बांधू शकतात ना ते. खोडसाळपणा वाटतो प्रथम दर्शन. पण केलं त्यांनी. परत ही घराची जागा ही आमचीच आहे आणि ही आता सध्याची घर त्यांच्या नावाने असेल ना आठ. आत्ता झालाय तो. मी 2023 मध्ये त्यांच्या नावे ही 24 गुंठे जमीन माझ्या नावे होती. 50 वर्षे मी त्यांच्या नावे करून दिली आणि त्याच्या पुढे नंतर त्यांनी ही बांधणी केलेली आहेत. नाही, माझा प्रश्न पुन्हा तोच आहे की जे कोर्टाने जजमेंट दिलेलं आहे भविष्य काळामध्ये ते अपील करू शकतात. पुन्हा एरे माझ्या मागल्या त्यापेक्षा तुम्ही एकत्र बसून काही सुवर्ण मध्य काढण्याचा विचार करणार आहात का? ना आता या स्टेजला गोष्टी आल्याच्या नंतर आता सगळे चर्चा करायचे दोर कापले. 4 महिने झाले तुम्ही स्वतः सुरुवातीपासून या विषयात लक्ष घातलं. आम्ही काही त्यांची एकतर्फी बाजू घेतलेली नाही, नाही. एकतर्फी बातमी केली नाही. आम्ही यांचं पण म्हणणं मांडलेलं होतं. ते ना आमचे पाहुणे ना तुम्ही आमचे दुश्मन. नाही, पण- शेवटी लोकांपुढे वास्तव जाणं गरजेचं आहे. आता आम्ही नारायणगावने इथं आलोय, ते काय बा तुमच्याकडनं काही 2 पैसे घेतले का त्यांनी आम्हाला काय दिलं होतं हा प्रश्न नाही. गेलेले लोकांपुढे खरं जाणं गरजेचं आहे. आज ह्या समाजात आम्ही पोट भरण्यासाठी अनेक जण काही ना काही व्यवसाय करतात. तुम्ही पत्रकारिता करता, कोणी गाया पाळतं, कोणी मच्छी पालन करतं. तसाच हा एक छोटासा कुटीर उद्योग आहे आणि हे पोट भरण्यासाठी व्यवसाय करत असताना आपल्याच बांधवांनी आपल्या याच्यावर गदा आणणे हे योग्य नाही ना. ह्या विषयावर आम्ही ठाम राहिलो आणि आता इथून पुढे तुम्ही जे बोलता तुम्ही सुवर्णमध्ये साधन किंवा नाही, मी ऐका प्रश्न कसा आहे, उद्या भविष्य काळामध्ये त्या महिला पुन्हा अपील करणार, पुन्हा त्याला स्टे मिळू शकतो किंवा पुढे मग असं भांडण करण्यापेक्षा कोणीतरी एखादा जाणकार माणूस जर मध्यस्थी घालून जर हा विषय थांबला तर. त्यांना व्यक्तिगत स्वातंत्र्य. अहो मावशी, मी काय त्यांचा नातेवाईक आहे का? मी तुमचा गैरसमज नको. शेवटी कोर्टाला हा जो विषय आहे तुम्ही बोलता सुवर्णमध्ये साधायचा कुणीतरी आणून, तुम्ही असं करायचं असं माझं म्हणणं नाही. गैरसमज नको, नाही तर तुम्हाला असं वाटायचं मी तुम्हाला पटवतोय. या विषयात इथून माग सुद्धा होऊ शकला असतं ना. म्हणजे समजूत हा, काढली. तुम्हाला काय वाटतं? साहेब मी सांगतो, आमच्या घरातले कुटुंब हे 7 जणांचे, वडिलांचे भाऊ 6 आहेत. अशा घरातल्या काही माणसांनी सदस्यांनी मध्य सांगा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मध्य सांधायचा प्रयत्न केला. त्या टायमाला ती महिला पण नव्हती, पोल्ट्री चालक मी पण नव्हतो. ह्या महिलेने ऐकलंच नाही. ह्या महिलेला असा ठराव वडील ठरवतील ते त्याला माझी मान्यता होती. पण ह्या महिलेने काय मागितलं त्या टायमाला, का तुम्ही लिहून देणार का, माझा व्यवसाय चालू आहे, लिहून देणार का. हा लिहून देणार शब्द जरी किती समजुतीचा प्राणी असला तरी तो लिहून देणार नाही. काय लिहून देणार का म्हणजे? ही पोल्ट्री ह्या दिवशी बंद होईल. ह्या प्रकारे जर वक्तव्य असेल तर कोण माणूस असं ऐकून घेईल. आम्ही तर प्रयत्न केलाच होता, हे महिलाचा डिस्को तर चालूच होता का याच्यातून कुठलं तरी सुवर्ण मध्ये निघावं हे आमची पण भावना होती. पण माझा हा जो व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणे याच्यात पैसे गुंतलेले. तुमच्या व्यवसायाबद्दल कोणाचं ऑब्जेक्शन असायचं कारण नाही. तिथं ज्या तुम्ही कोंबड्या ठेवलेल्या आहेत तिथं माशा येतात, त्या माशामुळे बाजूच्या लोकांचं आरोग्य धोक्यात होतं. हे बाजूच्या लोकांची तक्रार आहे. त्या महिलेबरोबर साहेब गावामध्ये जवळजवळ 100 पोल्ट्री आहेत आणि त्या भरवस्तीत आहे. इथं तरी तुरळक वस्ती आहे, या भरवस्ती आहे, तिथं त्रास होत नाही का? हा, मग इथं आम्हाला एवढ्या घरातल्या इथं काय राजकारण दिसतंय? राजकारण, बिलकुल राजकारण. हा, आम्हाला नामच ही जी जमीन दिसते घर बांधली ही सुद्धा माझी 50 वर्ष माझ्या नावावर होती. मी त्यांच्या नावावर 23 मध्ये करून आमचे वाईट विचार असतात, आम्ही फिरून नसती दिली. हे कर्तव्य बरोबर ती आहे जमीन का? सांगा. ते तुमचेच आहेत ना. हा मग आमचे वाईट विचार असते तर आम्ही त्यांच्या नावावरती ती जमीन फिरून नसती दिली. आमचे विचार चांगले होते म्हणून तर आम्ही फिरून दिली ना. आमच्या याच्यात काय वाईट हेतू नव्हता का ती उद्या तिथे भविष्यात येऊन त्रास देईन.
दिन तर बघता येईल ना, हे पाहिलं आम्ही. मग एवढे आम्ही चांगली म्हणजे मराठी माणसांनी भांडत राहायचं, पण मध्यस्थी किंवा एखादा सुवर्ण मध्य मार्ग काय काढायचाच त्यावेळी नाही. आम्ही- तुम्ही कोर्टात जा, आम्ही कोर्टात जातो, जाऊ द्या काय पैसे जायचे जाऊ द्या, भांडत राहू. आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्न केलेला आहे त्या महिलेने समजून घेण्याची भूमिका एकदा पण दाखवली एवढा त्रास नाही. दिल्यानंतर मी पोलीस स्टेशनला सुद्धा लेटर लिहून दिलं का माझी एवढी बॅच गेल्यानंतर मी पोल्ट्री बंद करीन, मला तुम्ही संधी द्या, टाइम द्या. ग्रामपंचायतीला सुद्धा आज पण जाऊन तुम्ही लेटर बघू शकता का, मी लिहून दे शेवटच्या स्टेपला एक लेटर लिहून दिलेलं आहे. आता मध्यंतरी काही कोंबड्या मेल्या अशा प्रकारचा तुमचा ब्लेम आहे, ती नेमकी वस्तुस्थिती काय आणि कोंबड्या कोणी मारल्या असा तुमचा संशय आहे? ह्या आम्ही ताटे साहेबांच्या ऑर्डरनुसार कोण तो पोलीस कोण रे त्याचं नाव नाही तडवी साहेब, त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही तुमच्या फिर्याद नोंदवलेली आहे, तुम्ही जुन्नर कोर्टात जा आणि अपील द्या आणि तुमचे केस चालन नाही तर काहीतरी होईल, तुम्ही तिथं जाऊन तुमच्यावर केस टाकलेली आहे. त्या टायमात तहसीलदार साहेब BDO साहेब हे सगळे आमच्या शेडवरती आले, आमच्या अख्ख्या पूर्ण इस्टेटीला गारका मारला त्यांनी, काही हा व्यवसाय कुठंतरी शिफ्ट करावा यांनी. ॲक्च्युली हा विषय या इथला चालला होता, तो दुसऱ्या कुठला नव्हता, आम्हाला ते मान्य नव्हतं. पण त्याच दिवशी सकाळी आज तुम्ही बघता इथं आपण उपाय एक पण माशी नाही. त्या टायमात सध्याची परिस्थिती इथे एकही माशी दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. असं स्टेजला असतं थोडीफार माशी पोल्ट्री व्यवसाय म्हटल्यावर होणारच. मी काही म्हणत नाही का माझा व्यवसाय गलिच्छ नाही, हा व्यवसाय हा माशीचाच आहे. थोडीफार माशी होणारच आहे. पण त्या टायमामध्ये ना अक्षरशः BDO साहेबांनी तहसीलदार साहेबांनी त्या महिलेच्या घरामध्ये जाऊन अशा काठीने माश्या उसकल्या. आज त्याच घरात जाऊन तुम्ही स्वतः हाताने काठीने माश्या उसकून दाखवा मला, तिथं माशी आहे का बघा. आज त्यांच्या गाया पण तिथं आम्हाला ते स्वतः तहसीलदार आम्हाला व्हिडिओ दाखवतोय बघा या इथं माश्या, आणि आता आहे का माशी बघा बरं तिथं. आणि त्यांच्यावरतीच आमचा संशय आहे. आणि पाहिलेलं सुद्धा ह्या महिलेनी का तिकडून हा माणूस इथून पळत गेलेला आणि दुपारी 12 ते 12:30च्या टायमात टाकीमध्ये काहीतरी टाकलं असा आमचा दाट संशय. ताई तुम्ही काय पाहिलं नेमकं? मी ज्यावेळी तिकडून आले, इथं ऊस तोड चालू होती आणि त्या लोकांनी माझं वावर फोडलं म्हणून मी फाट्यावरून इथं आले. इथं आल्यानंतर मी पाहिलं तर हा माणूस आमच्या टाकीवर काय करतो. हा म्हणजे कोण? संतोष घाडगे. आणि हा तुमचा संशय नाही, मी स्वतः डोळ्यांनी हे पाहिलं. तुमचं म्हणणं आहे, आमचं नाही. ते तुमचं म्हणणं नाही, माझं स्वतःचं म्हणणं आहे, वैयक्तिक माझं म्हणणं आहे. कारण मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते मी सांगितलं. मी लांबून पाहिलं, तिकडून त्या शेवगा आहे ना, लांबून कसं काय कळलं तोच माणूस आहे? ओळखतो की साहेब मला, माझा घरातली माणसं आहेत, ही ओळखणार नाही. घरातले आहेत? घरातले माणसं आहेत, हे ओळखणार नाहीत का? मी त्या शेवग्याच्या तिथं खाली त्या लोकांशी कोपऱ्यावर बोलत होते, बाबांनो तुम्ही माझा बांध फोडलाय, तुम्ही माझा बांध मला घालून देणार का? ते म्हटले का वहिनी आम्ही देऊ तुम्हाला बांध घालून, थोडे दिवस थांबा, आम्ही देऊ तुम्हाला, पाऊस पडायच्या आत तुम्हाला बांध घालून देऊ. मी तिथंच, ऊन होतं, खूप ऊन होतं, मी तिथंच बसून होते. त्याला कळलं नाही की मी तिथं आहे म्हणून, त्याला कळलं नाही ही गोष्ट, म्हणून तो वरती चढला. आणि मी तो वरती चढल्यावरती मला तिकडून एक माणूस म्हणला त्या पोल्ट्रीवर कोण माणूस चढला एवढ्या उन्हाचं, म्हणून मी उभी राहिले. मी तिकडून ओरडले, तसा तो पळत गेला कॅन टाकून, हातात कॅन. तुम्ही त्यांना विचारलं काय मग? तो पळून गेला ना, काय विचारणार आता? एवढी भांडणं चालली, तेवढं कोर्टात प्रकरण गेलंय. मग त्यांच्यावर खोटा आरोप नाही ना? आम्ही खोटा आरोप का करू? तुमचं वाद आहे म्हणून? असं थोडी आहे. वाद जरी असला तरी वाद वादाच्या ठिकाणी आहे आणि आरोपाच्या ठिकाणी असतात. वाद जरी असला तरी काय आमचा काय पहिल्यापासून दुश्मनी नाही. आजपर्यंत अगदी ही कोर्टात केस जाण्याच्या आधीपर्यंत ती महिला माझ्या घरात येऊन बसत होती, माझ्याशी चांगली बोलत होती, माझ्या दुकानात येऊन बसत होती. भविष्यकाळात एकत्र येणार नाही का? येण्याचा आता प्रश्नच येत नाही, कारण त्यांनी ते ठेवलंच नाही. जे नातं होतं ना, एक आपण म्हणतो एक नातं असतं, भावा बहिणीचं असतं, भावा भावांचं असतं, ते नातं आजपर्यंत आता लिमिट संपलं, लिमिट क्रॉस केलं त्यांनी. आता कायदेशीर मार्गाने लढायचं. आजही त्या व्यक्ती पोल्ट्री मधून लोखंडाचे गज घालून कोंबड्यांना आरपार छेद करतात. आजही ते कोंबड्या मारतात. मग कसं त्यांच्या जवळ जा? अंडी फोडायचे, कोंबड्या मारायच्या. उद्या आमची मुलं आहेत, ही मुलं आहेत आमची. इथे काय कॅमेरा बसवला? काय कॅमेरा बसवलाय? नाही बसवलंय ना, लाईट कापली ना, कॅमेरा कसा बसवणार? लाईट कोणी कापली? लाईट तहसीलदारांनी कापली. अगदी हे मीटर सुद्धा काढून नेलंय साहेब, मीटर सुद्धा काढून नेलाय. आता पक्षी कसे जगले?
पक्षी असेच आहेत आता. त्यांना अंड्यांचं प्रमाण बघा कितीतरी पटीने कमी झाले. मागच्या वेळी तुम्ही आलात त्यावेळी भरपूर अंडी होती, आता अंड्यांचं प्रमाण बघा जवळजवळ 50% अंड्यांच्या त्यावेळेचा खूप बदलला असेल ना? नाही, खूप तोच आहे. पक्षी तेच आहेत. पक्षी तेच आहेत. त्यांच्यावरती औषध उपचार केले त्यांनी. औषध घातल्यानंतर संपूर्ण आले आले ते सगळं पाणी अख्खं पाणी सोडून दिलं. मी दुसरं पाणी भरलं, त्या पाण्यातून पण फेस यायला लागला. मग पूर्ण तळ सुद्धा साफ केलं. पुन्हा विहिरीची मोटर चालू करून ही टाकी भरली. टाकी भरल्यानंतर मग पण ते पक्षी पाणी पिले होते. त्या संपूर्ण पक्ष्यांच्या किडन्या लॉक झाल्या होत्या, काळ्या निळे पडले, डोळे काळ्या निळे झाले पक्ष्यांचे. 2-3 दिवसात पक्षी मरायला सुरुवात झाली. आज तुम्ही साहेब तुम्हाला सांगते, या शेडमध्ये महिन्यातून 2 किंवा 3 कोंबड्यांची मर होते. एका महिन्यात फक्त 2 किंवा 3 कोंबड्यांची मर होते. त्या ठिकाणी डायरेक्ट 60, 70, 80, 100 अशी मर व्हायला लागली. 3 दिवसात 400 पक्ष्याची मर झाली. आमचं नुकसान झालं. एवढं नुकसान केलं, त्याची भरपाई कोण देणार? यांचा खेळ झाला, पण आमचा जीव गेला ना. आम्ही एक पैसा जोडतो, रात्रंदिवस आम्ही कष्ट करतो. आमची प्रॉपर्टी दिसत असेल जगाला, पण आम्ही त्याच्यासाठी कष्ट करतो. तुमच्या प्रॉपर्टीचा विषय नाही, परंतु आम्हाला आमच्या मुलाबाळांना ह्या पक्ष्यांच्या माशांमुळे त्रास होतो असं त्या महिलेचं म्हणणं. माशांमुळे त्रास होतो तर तुम्ही दाखवा. ज्यावेळी तुम्ही मागच्या वेळी आला त्या टाकीवर तुम्हाला माशा दाखवण्यात आल्या, त्या टाकीवरती पण माशा दाखवण्यात आल्या, बरोबर? मग आता तुम्ही कॅमेरा फिरवून दाखवा की आता कुठे गेल्या त्या माशा. आता त्या माशा आकाशात उडून गेल्या का? माझाही असा सवाल आहे का त्या महिलेला. तेव्हा आम्ही माशा दाखवले त्या खोट्या होत्या, आम्ही धरून आणले होते. त्या तयार केलेल्या माशा आम्ही अहो त्यांनी तयार केलेल्या. त्यांनी. तुमचा काय संबंध? तुम्ही बाहेरून आलेत, तुम्ही असं नाही म्हणजे आमच्यावर ब्लेम नको ना. तुम्ही आला आता होता, आमचं बातमी करणं कामच आहे. तुमचं ते काम आहे. आज आम्ही तुम्हाला बोलवले. आम्ही बिलकुल एकतर्फी ओढत नाही. कसं आहे, हे पण शेवटी समाजापुढे वास्तव गेलं पाहिजे. त्यावेळेस माशा होत्या, ताईंचं म्हणणं तर निघून काही संबंध नाही. त्या बाई माझ्या कोणीही नातेवाईक नाही. पडलेले आहेत ते पुठ्ठे आहेत ना, त्यांच्या बंगल्यासाठी ज्या लाद्या आणल्यात बसवायला, त्याचे जे पुठ्ठे आहेत ते संपूर्ण परिसरात मागवले. पुठ्ठा ओला करण्यात आलाय, त्याच्यावर वरून गुळाचं पाणी मारण्यात आले आणि मग माशी तयार केली. आज कुठे गेल्या त्या माशा? भर उन्हात त्यावेळी एवढ्या माशा होत्या. आता तर थोडस वातावरण फिरलंय. आता उलट जास्त माशी पाहिजे होती. आंबरसाचा महिना आहे. जुनी लोक म्हणायचे आंबरस खाल्ल्याशिवाय माशी जात नाही, बरोबर? खरंय. मग आता कुठे गेल्या त्या माशा? तेवढं प्रमाण आता कुठं गेलं? आताही आम्ही जे पहिलं जे करत होतो ना तेच काम आताही करतोय. मग आता कुठं गेलं ते तेवढ्या दिवसात 2 दिवसात माशा सत्य ते सत्य असतं. ते ना आमचे कोणी नातेवाईक ना तुम्ही आमचे दुश्मन. आम्ही त्यांची बाजू घेण्याचा प्रश्न येत नाही, परंतु नाण्याला 2 बाजू असतात. एखादा फिर्यादी असतो, तो ज्यावेळेस उपोषण करतो त्याची बातमी करणं आमचं काम आहे. आता इथं आम्ही बातमी करायला आलोय. तुमची आम्ही एकतर्फी बाजू घ्यायचं काही कारण नाही. कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे, प्रशासनानं जो एकतर्फी निर्णय दिलेला आहे, असं जे कोर्टाचं म्हणणं आहे. भविष्यकाळामध्ये तुमच्यात त्यांच्यात काय होईल तो भाग वेगळा आहे, परंतु या विषयामध्ये त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे ते सुद्धा आम्ही म्हणणं घेणार आहे. तुम्ही ना आमचे पाहुणे ना ते आमचे दुश्मन. ही माशी ज्यांनी चित्रीकरण केले त्यांनी तसं वस्तुस्थिती आहे का इथं तुम्हीच सांगा. कोणी चित्रीकरण केले? हे त्या महिलेने जे तुम्हाला दाखवलं त्यावेळेस ते चित्रीकरण त्यांनी जे उपोषणाला बसले होते त्यांनी दाखवलं. ऐका त्यांनी तिथे जे दाखवलं ते आम्ही पब्लिक पुढे दाखवणार ना. अहो आता जे आहे ते आम्ही दाखवणारच आहे. तेव्हा जे होतं ते आम्ही दाखवलं, आता जे आहे ते सुद्धा आम्ही दाखवणार आहे. त्या ताई आमच्या कोणीही नातेवाईक नाही. तुम्ही आमचे दुश्मन असायचं कारण नाही. सुधारणा एक रिव्हिजन आम्ही जे ऍप्लिकेशन केलं होतं ना, रिव्हिजन ऍप्लिकेशन, ते तुमच्याकडे सुद्धा रिव्हिजन आम्ही टाकलेली 100%. तुम्ही म्हणाल्यामुळे आम्ही इथं आलोय. आमच्या मोटरसायकलीवर आलोय. तुमचा चहा सुद्धा पिलो नाही, यायचं कारण नाही. आम्ही त्यांची बाजू घ्यायचं काही कारण नाही. परंतु ज्यावेळेस ते उपोषणाला बसले होते त्यांच्या उपोषणाची बातमी करणं आमचं कर्तव्य आहे. आम्ही अधिकाऱ्यांचं म्हणणं घेतलं होतं, यांचंही म्हणणं घेतलं होतं. आता सुद्धा तुमचं म्हणणं घेतल्यानंतर कोर्टाच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट ते काय अपील करणार आहेत का त्यांचं सुद्धा म्हणणं घेणार आहे. आम्हाला तुम्ही दोघे सारखेच आहेत. शेवटी प्रशासनाच्या चुकीमुळं जर वेगळं काही घडत असेल तर हे दुर्दैव आहे. नक्की हे एका कुटुंबातली माणसं आहे. भविष्य काळामध्ये हे केव्हा एक होतील याचा नेम नाही. आज ते म्हणतात आम्ही एक होणार नाही, परंतु आपण अनेक उदाहरणं असे पाहतो की आज भांडतात आणि भविष्यकाळात कधीही एकत्र येतात. प्रशासनाची नेमकी चूक काय आहे हे भविष्यकाळामध्ये समोर येईल. समोरची महिला या संदर्भात अपील करते
का हे सगळं एकत्र येत आहेत. भविष्य काळामध्ये हे सगळं स्पष्ट होईल. परंतु या ठिकाणी जी पोल्ट्री आहे ही पोल्ट्री शेतामध्ये आहे. आजूबाजूच्या लोकांना माशांचा त्रास होत नाही असा यांचा दावा आहे. भविष्य काळामध्ये पावसाळ्यात पुन्हा माश्या येतील नाही येतील यांच्यातला वाद मिटेल नाही मिटेल किंवा आजूबाजूची लोकही सांगतील की बाबा आमच्यातला कुठलाही आता वाद राहिलेला नाही. भविष्यकाळात काही होऊ शकतं. सद्य परिस्थितीमध्ये न्यायालयाने जी ऑर्डर केलेली आहे, प्रशासनाचं म्हणणं फेटाळलेलं आहे, प्रशासनाने एकतर्फी निर्णय दिलेला आहे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये ही दोन्ही मंडळी कशा पद्धतीनं मार्ग काढतात हे आपलं पाहावं लागणार आहे. त्याचबरोबर मधल्या काळामध्ये ह्या पक्षांना जर कोणी विष घालण्याचा प्रयत्न केला असेल तर ते दुर्दैव आहे. पोलीस त्याबाबत शोध घेतील. परंतु शेतकरी बांधवांना आपली एक विनंती आहे, शेतकरी बांधवांना सध्या दिवस खूप वाईट आहे. आज आपण जगतोय उद्या जगू का नाही याची गॅरंटी नाही. भांडणं करू नका, संघर्ष करू नका. दिवसेंदिवस जमिनी कमी होत आहेत. वादातनं काही फायदा होणार नाही. कोर्टामध्ये जाऊन तुमचं आमचे 4 पैशाचं नुकसान होणार, वकील द्यावे लागणार, वेळ जाणार आणि आपण आपापसात भांडत राहतो. त्यापेक्षा काही मार्ग निघतोय का हे दोन्ही पार्टीने पाहणं गरजेचं आहे. त्या बाईंनी सुद्धा फार मलाच कळतं किंवा यांनी आम्ही कशी जिरवली याच्यामध्ये न जाता सुवर्णमध्ये काढतील अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपरी पेंढार. घराच्या बाजूला जी पोल्ट्री आहे त्या पोल्ट्रीपासून माशांनी तुम्हाला त्रास होतो म्हणून तुम्ही उपोषण केलं. सरकारी अधिकाऱ्यांनी ती पोल्ट्री बंद करायला सांगितली. समोरच्या पार्टीने कोर्टामध्ये गेले. कोर्टाने आता ऑर्डर केलेली आहे का ते पोल्ट्री चालू शकतात. पुन्हा त्यांनी सिस्टमने ॲडमिट व्हावं. प्रशासनाने त्यांच्यावर एकतर्फी कारवाई केली असं कोर्टाचं म्हणणं आहे. या संदर्भात तुम्ही काही दाद मागणार आहे का? आम्ही कोर्टाकडे अशी दाद मागणार आहे की जे काय आहे आम्हाला खरंच माशांचा त्रास होतोय आणि त्यामुळे आमचं आरोग्य खरंच धोक्यात आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाकडे जाऊन दाद मागणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही पुढे जाऊन अपील पण करणार आहे. मध्यंतरी अशी माहिती मिळते, खरं खोटं माहीत नाही, ज्यावेळेस प्रशासनाने ऑर्डर केल्यानंतर तुमच्या पतिराजांनी त्या कोंबड्या मारण्याचा प्रयत्न केला. तिथे एक पाण्याची टाकी आहे, त्या टाकीमध्ये औषध टाकण्याचा प्रयत्न केला असा पण त्यांचा आरोप आहे. प्रथमदर्शनी त्याचा काही पुरावा नाही. ते म्हणतात आम्ही पाहिले. हा आरोप, हा ब्लेम आमचा नाही. आम्हाला जर असं करायचं असतं ना तर आम्ही एवढ्या दिवस पहिल्यापासून जे काय आहे म्हणजे जी कागदपत्रांची पूर्तता वगैरे एवढी जर केलीच नसती, आम्हाला जर त्या कोंबड्याच मारायच्या असत्या तर आम्ही ते तेव्हाच काहीतरी करून ते केलं असतं. आम्ही काय अशी माणसं असतो तर आम्ही असं कृत्य करू शकलो असतो, पण आम्ही अजिबातही कुठल्याही प्रकारचं असं कृत्य केलेलंच नाही. कारण की जर असं कृत्यच जर आम्हाला करायचं असतं तर मग आम्ही इथून आधीच केलं असतं ना. आम्ही 3 वर्ष कशाला एवढं प्रशासनापर्यंत गेलो असतो. आम्ही प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला असता. आम्ही अजिबात कुठल्याही प्रकारचं काय. त्यांचं म्हणणं अजून पण असं आहे की तिथं अजिबात माशा नसतात. आपण एक 4 गाया पाळल्या तर तिथं माशा येतात. इथं कुठल्याही प्रकारच्या माशा नाहीत. खोडसळपणे समोरची व्यक्ती आम्हाला बदनाम करते. मग स्वतः सगळ्यांना ज्यांना वाटतं ना असं मग त्यांनी स्वतः इथं यायचं. प्रशासनाने पूर्ण यायचं इथं आणि ज्यांना कुणाला वाटतं ना त्यांनी सगळ्यांनी यायचं. नाही नाही नाही, तुम्ही ज्यांच्या विरुद्ध तक्रार केली होती ना, ज्यांची पोल्ट्री आहे त्यांचं म्हणणं असं आहे की इथं माशा बिलकुल नाहीत. किरकोळ माशा असतात. आपण एखादा गायांचा गोठा जरी केला तर तिथेही माशा असतात. आम्ही पूर्णपणे काळजी घेतो. जी लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला होता ती काही लोकांच्या सह्या आमच्याकडे पण होत्या. ती लोक ज्या ठिकाणी राहतात ती जागासुद्धा त्यांची नाही. गायरानामध्ये त्यांनी अतिक्रमण करून तिथे राहतात असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे सरासर गलत आहे, म्हणजे चुकीचं आहे म्हणणं आहे सगळं. स्वतः इथे एवढ्या माशा आहेत, मी त्याचे पुरावे सगळे जमा केलेले आहेत. सगळे व्हिडिओ तर काय मी स्वतः बनवू नाही शकत, कारण की जे आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो सगळं वातावरण गलिच्छ वातावरण आहे इथं एकदम. मी स्वतः आता घर आहे तर आम्हाला पूर्ण घर बंद करूनच बसावं लागतं आतमध्ये, आणि आतमध्ये पण जेवता पण येत नाही, काहीच नाही. एवढ्या माशांचं प्रमाण आहे. आणि मग काय त्या माशा आम्ही बाहेरून आणून सोडल्यात तिथं. त्यांच्या पोल्ट्रीच्याच माशा आहेत त्या सगळ्या, आणि ते कबूल करत नाही कारण की त्यांना त्यातून पैसा मिळतो. त्यांना त्याच्यातून सगळं काही त्यांचं हे चालत असेल म्हणून ते असं बोलतात. नाहीतर जो त्रास आम्हाला होतोय हा त्यांना काही माहीत नाही ना, कारण की ते इथं राहतच नाही. तुम्ही आणि ते रक्ताचे नातेवाईक आहात. चर्चेने प्रश्न सुटू शकत नाही. चर्चेने प्रश्न सोडवायचा आम्ही खूप वेळा प्रयत्न केलाय त्यांना. असं नाही की आम्ही प्रयत्न नाही केला. पूर्ण आम्ही ग्रामपंचायतने, आम्ही भावकीने, सगळ्यांनी त्यांना पूर्णपणे, मी स्वतः त्यांना पाया पडून सांगितलंय की अहो आम्हाला इथं राहता येत नाही. तुम्ही त्यांच्या पोल्ट्र्यावर पण चालू आहेत, तुम्ही तिथं हा व्यवसाय शिफ्ट करा, इथं दुसरा पण व्यवसाय करा. त्यात त्यांनी लेखी पण दिलं होतं की गायांचा गोठा करतो म्हणून, आणि त्यात पण ते बदलून पडलेत असे. मग अजून कितपर्यंत त्यांना समजवायचं सांगा बरं तुम्ही. म्हणून आम्हाला या पायरीवर जायला लागले.
नाहीतर काय आम्ही पण एवढी पण काही वाईट माणसं नाहीये की आम्हाला आमची भावबंद कळत नाही किंवा आम्हाला रक्ताचं नातं कळत नाही. पण ते जर ऐकायलाच तयार नाही, त्यांची मनस्थितीच तशी नाही, तर काय करणार तुम्ही सांगा बरं. किती दिवस हा त्रास सहन करायचा माणसाने, म्हणून इथपर्यंत पोचायला लागले. सर नमस्कार. नमस्कार. पिंपरी पेंढारच्या गाडगे कुटुंबाच्या त्या पोल्ट्रीचा विषय नेमका काय आहे आणि कोर्टाने काय ऑर्डर केलेली आहे? तो विषय असा आहे का मूळ तक्रार अर्जदार उज्ज्वला संतोष घाडगे यांनी अनेक ठिकाणी तक्रार अर्ज केले होते का त्यांचा जो व्यवसाय आहे पोल्ट्री व्यवसाय त्याच्यामुळं आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होतो, त्यांनाही त्रास होतो, अशा प्रकारचे अनेक कारणं नमूद करून वेगवेगळ्या ठिकाणी तक्रार अर्ज केले होते. त्याच्यामध्ये ग्रामपंचायत पिंपरी पेंढार आले, BDO आले, तालुका आरोग्य अधिकारी आले, प्रांतसाहेब आले, वरती जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तक्रार अर्ज केली आणि त्या कार्यालयाने दखल घेऊन नंतर त्याचा शिफारस केली का याचा तुम्ही याचा विचार करून ते कारवाई करायची काय करायची ती. त्याच्यानंतर सदरचे प्रकरण उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे ते CRPC कलम 133 प्रमाणे चाललं गेलं आणि त्याच्यामध्ये अगोदरचं जे काही शिफारसी होत्या त्या ॲज इट इज गृहीत धरून ते प्रकरण सुरू झालं. याच्यामध्ये नोटीस काढल्यानंतर आमचे जे पक्षकार आहेत गंगाराम मारुती घाडगे आणि नितीन गंगाराम घाडगे यांना नोटीस काढल्यानंतर ते हजर झाले. परंतु ह्या प्रकरणाची जी सुनावणी जी आहे ती रीतसर कायद्यातील तरतुदीप्रमाणे होणं आवश्यक होतं, ती काही झाली नाही आणि अल्पावधीमध्येच निकाल देऊन उपविभागीय दंडाधिकारी यांनी असा आदेश केला का हा जो पोल्ट्रीचा व्यवसाय आहे ते शेड आहे ते बंद करण्यात यावं. आणि हे आदेश झाल्यानंतर प्रशासनाने जे काय आमच्या पक्षकारावर वेगळ्या प्रकारचा अत्यंत दबाव तंत्र अवलंबलं. त्यांचे 3000 पक्षी होते, त्यांची लाईट्स कट केली गेली. त्याच्यानंतर दबाव त्यांच्यावर यांनी अवलंब केला, गुन्ह्याचं पालन केलं नाही म्हणून गुन्हा पण दाखल झालेला आहे IPC 188 प्रमाणे, आदेशाचं पालन केलं नाही म्हणून. असे अनेक प्रकारचा दबाव त्यांच्यावर झाला आणि यांना अगदी जगणं किंवा रुटीन करणं सुद्धा मुश्किल झाले. एक तर पक्षी जागवायचे कधी जुना व्यवसाय चालत आलेला आहे आणि मग त्याच्यानंतर हे कागदपत्राची जमाजमी करून आम्ही सत्र न्यायालयामध्ये CRPC 397 प्रमाणे रिव्हिजन दाखल केलं. त्या रिव्हिजनमध्ये सगळं कागदपत्राचं रेकॉर्ड मी विचारात घेतल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की बाबा यांनी जो आदेश केलेला आहे हा एकतर्फी आहे, बाजू मांडण्याची संधी दिली गेली नाही. तक्रार यांनी जे काही आरोप मुद्दे उपस्थित केले होते त्याची शहानिशा केली गेली नाही आणि अशा प्रकारचा झालेला निर्णय जो आहे तो चुकीचा आहे. त्याचबरोबरच ही खरंच या तक्रार अर्जामध्ये तथ्य आहे का किंवा माझ्या पक्षकारांना तिथं हा व्यवसाय करण्यासाठी काय खरंच कायदेशीर प्रतिबंध आहेत का याची शहानिशा केल्यानंतर त्या रिव्हिजन अर्ज दाखल केला. त्याचे मुद्दे मेहरबान कोर्टामध्ये दाखल केल्यानंतर समोरचे सर्व पक्षकार जे आहेत ते हजर झाले, दंडाधिकारी हजर झाले, तहसीलदार साहेबांचे प्रतिनिधी होते, पंचायत समितीचे होते, पिंपरी पेंढार ग्रामपंचायत होते. या सगळ्यांकडून चौकशी कामी मेहरबान कोर्टाने विचारणा केली व तुम्ही हे प्रोसिडिंग जे झालेलं आहे ते प्रॉपर आहे का, तर त्याचं समाधानकारक उत्तर कोणालाही देता आलं नाही. हे अगदी हे जे जजमेंट आहे ते दिलं त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि सत्र न्यायालयाचं असं म्हणणं आहे की बाबा या प्रकरण चालू असताना नॅचरल जस्टिस ज्याला म्हणतो आपण त्याचं पालन झालेलं नाही. उपविभागीय दंडाधिकारी हे नैसर्गिक न्याय मिळालेला नाही का त्यांनी अशा प्रकारचं प्रकरण चालवत सामाजिक बांधिलकी किंवा पब्लिक इंटरेस्टचं कामकाज करत असताना जबाबदारीनं ते बघायला आवश्यक होतं, तर ते काही निदर्शनास आलेलं नाही. आणि याच्यामध्ये जी ऑर्डर केलेली आहे पोल्ट्री शेड बंद करण्याची ही ऑर्डर बेकायदेशीरच आहे असं स्पष्टपणे त्यांनी नमूद करून ते जो त्यांचा आदेश होता तो रद्द केलेला आहे. आणि त्याच्यामुळं या निकालपत्रामध्ये जे मेहरबान कोर्टाने पॉइंट आउट केलेलं आहे का बाबा तुम्ही संधी देणं आवश्यक होतं का तुम्ही ठीक आहे न्याय देताना तुम्ही निपक्षपातीपणा न्याय देणं आवश्यक आहे, तिथं पूर्वग्रह दूषित त्या ठिकाणी ऑर्डर झालेली आहे, तुम्ही या आमच्या पक्षकाराची बाजू विचारात घेतलेली नाही. तुमचं प्रकरण चालवत असताना समोरच्याचं काय म्हणणं आहे, काय पुरावे आहेत, त्यामुळे हा झालेला एकतर्फी निकाल आहे, गृहदूषित तुम्ही निर्णय दिलेला आहे. अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करून मेहरबान कोर्टाने तो आमचं म्हणणं गृहीत धरलेलं आहे. तसंच त्याच्यामध्ये हा जो 133 उपद्रव दूर करण्यासंदर्भातला जो अधिकार आहे CRPC नुसार दंडाधिकाऱ्यांना द्यायला तो काळजीपूर्ण हँडल करणं गरजेचं होतं. का ते कोर्ट आहे, तुमच्याकडे चालवलेलं प्रकरण कोर्ट म्हणून करताय, आदेश म्हणून करताय, तर दोन्ही बाजूची पडताळणी विचारात न घेता आणि अगदी हा निर्णय आमच्या पक्षकाराच्या विरोधात द्यायचे गृहीत धरूनच दबाव तंत्राचा विचार करून कोणीतरी सांगितलं असावं अशा प्रकारचं जे प्रकार आहे याच्या केसमध्ये घडलेला आहे. परंतु मेहरबान कोर्टामध्ये सत्र न्यायालयात आमच्या पक्षकारांना मिळालेला आहे. झालेला निर्णय हा
कायदेशीर मुद्द्यावर अत्यंत चुकीचा आणि बेकायदेशीर आहे हे सत्र न्यायालयाने ठरवलेलं आहे. अशा प्रकारचा आदेश या प्रकरणात झाला. ऑर्डरमध्ये नेमकं काय म्हणलेलं आहे? आता ऑर्डर जी आहे, ऑर्डरचा जर विचार केला त्या ऑर्डरला पहिल्या याच्यामध्ये ऑपरेटिव्ह ऑर्डर अशी आहे, द रिव्हिजन पिटिशन इज अलाउड. म्हणजे आमचा जो फेरतपासणी अर्ज होता तो मंजूर झालेला आहे आणि तो मंजूर करत असताना द ऑर्डर डेटर 27/2/2024 पास बाय द SDM इन फाईल CRPC क्रिमिनल 2466/2023 हिअर बाय सेट असाइड. म्हणजे SDMनी जी काय ऑर्डर केली होती ती रद्दच केलेली आहे. त्याच्यानंतर पुढे असं म्हटलेलं आहे, द रिस्पॉन्डंट नंबर 2 हॅव लिबर्टी टू अप्रोच बिफोर द SDM फॉर द सेम इश्यू फ्रेश अँड SDM shall have liberty to decide the same issue, giving sufficient opportunity to both sides in accordance with the law. म्हणजे डायरेक्शन दिले, हे जे मूळ तक्रार अर्जदार आहे त्यांना हवं तर ते परत फ्रेश प्रकरण दाखल करू शकतात. म्हणजे या ठिकाणी ही जी काय ऑर्डर केली आहे मेहरबान कोर्टाने ती लिगल ग्राउंडवर केलेली आहे. या आदेशामध्ये तुमचा मूळ वाद काय आहे या वादावर काही चर्चा विनिमय कोर्टाने केलेला नाही. परंतु हे आदेश करताना लोअर कोर्टने कायद्यातील तरतुदीची चौकट जी आहे त्याचं पालन केलेलं नाही. त्यामुळे प्रांतांनी याबाबतची कुठलीही खातरजमा न करता एकतर्फी जजमेंट दिलं असं 100% एकतर्फी निकाल दिलेला आहे. खातरजमा केलीच नाही. ह्याच्या आरोपामध्ये काही तथ्य आहे का? खरंच अशी परिस्थिती आहे का? एक्सपर्ट ओपिनियन घेतलं गेलेलं नाही. तुमची पोल्ट्री शेड कधीपासूनच आहे, या तक्रार अर्जाचं घर कधी आलेलं आहे आणि मुळात CRPC 133 असा स्पष्टपणे सांगतो का तुमचे जर दिवाणी वाद असतील तर दिवाणी वाद सोडवण्याचा मार्ग म्हणजे हे CRPC 133 प्रकरण नाही. याचा विसर प्रांत साहेबांना किंवा त्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना पडलेला आहे आणि त्यांनी दिवाणी वादामध्ये हस्तक्षेप करून चुकीचा आदेश केलेला आहे. तो कायद्याच्या विचारानुसार कोणत्याच कोर्टामध्ये टिकणार नाही अशा प्रकारचा ऑर्डर झालेली आहे. कोणत्याही यंत्रणेची किंवा संस्थेची परवानगी न घेता शेतकरी आपल्या शेतामध्ये पोल्ट्री बांधून किती पक्ष ठेवू शकतो? माझ्या माहितीप्रमाणे आणि जे काही महाराष्ट्र शासनाने सर्क्युलर काढलं होतं किंवा जे काही उपलब्ध रेकॉर्ड आहे त्यानुसार साधारण 3000 पक्ष्यांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही. आणि माझ्या पक्षकारांचे जे बर्ड्स होते ते 2500 होते. त्यामुळे त्यांना कोणत्याही उपलब्ध याच्यानुसार कोणत्याही अटीचं त्यांनी उल्लंघन केलेलं नाही आणि आवश्यकता पण नाही. मुळात राज्यघटनेने तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि कुक्कुटपालन किंवा पोल्ट्री फार्म हा शेतीपूरक व्यवसाय आहे. यासाठी विशिष्ट अटींची किंवा पूर्तता करणे जरुरी नाही. आणि शेतजमिनीमधला आहे हा व्यवसाय आमच्या खाजगी मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये आहे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी कोणाला हरकत असे कारण नाही. बाजूला काही घरं असतील, वस्ती असेल आणि मासे जास्त प्रमाणामध्ये होत असेल, बाकीच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असेल तर काय? अशा बाबतीमध्ये मुळात असेच अर्ज केलेला आहे पण त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी सहमत आहे का आरोग्यासाठी जर काही बाधा असेल तर नुसंस असेल त्याचा दूर केला पाहिजे. परंतु यांचे आरोप खरंच साबित आहेत का हे साबितच केले गेले नाही. कन्फर्मेशन नाही, त्याचा पुरावा घेतला गेलेला नाही. हा एकतर्फी तुम्ही त्याला दोषी ठरवण्यात काय अर्थ नाही. समोरची पार्टी पुन्हा अपील करू शकते नाही. मेहरबान कोर्टाने अपील म्हणण्यापेक्षा त्यांना मुभास दिलेली आहे की तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही परत उपविधान यांच्याकडे अर्ज करा आणि फ्रेश त्याचं पुरावा सादर करून तुम्हाला मागणी करू शकता. फक्त उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना डायरेक्शन असे आहेत का तुम्ही कायद्यातील चौकटीप्रमाणे त्याचं कामकाज चालवा आणि दोन्ही पक्षकारांना संधी द्या बाजू मांडण्याची. आता समोरचे जर पुन्हा प्रांत साहेबांकडे यांनी अपील केलं तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या पक्षकारांना कितपत न्याय मिळेल? मला माझ्या पक्षकारांना न्याय मिळणे 100% खात्री अशी आहे. कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे 3000 पक्षापर्यंत कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. आमच्या पक्षकारांनी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाहीये. आमच्या खाजगी मिळकतीमधला व्यवसाय आहे. तक्रार अर्जांच्या अगोदर पूर्वीपासून 2001 पासून चालत आलेला आहे. कुणी हरकत घेतलेली नाही. त्यामुळे मला आज रोजी माझ्या पक्षकारांनी कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलं मला असं अजिबात वाटत नाही. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक
म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.